गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशामू. आज ट्यूसडे आहे म्हणजे मंगळवार आहे. आज मला उपवास आहे. तर उपवास सोडवण्यासाठी म्हटलं आज काहीतरी बनवावं म्हणून आमचा प्लॅन ठरला की पुरणपोळी बनवूया. कारण आमचे आंबे घरचे आहे, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग बघितलेच आहे. ॲक्च्युली काय झालं ना, मागच्या पूर्ण वर्षभर आम्ही पुरणपोळी जास्त बनवली नाही, म्हणजे सणच कोणते केले नाही. तर म्हटलं घरचे आंबे आहेत आणि पुरणपोळी बनवावी. मी, राणी आणि हे आम्ही तिघंच आहोत. एक मंथपूर्वी आम्ही पुरणपोळी बनवली होती. यांच्या स्टुडंटचं केळवण होतं तेव्हा, पण ती एकदम घाईघाई बनवली आणि खूप कमी पुरण घातलं होतं मी आणि खूप पटकन केली होती कारण खूप घाई झाली होती. तेव्हा मी वर्किंग पण होते. आज पण मी वर्किंग आहे. लॉगआउट लवकर केलं आहे, काम सकाळी लवकर सुरुवात केली होती कारण संध्याकाळी हा प्लॅन होता. म्हटलं आपण पुरणपोळी बनवतो तर का नाही तुमच्यासोबत शेअर करावी. तर पुरणपोळी बनवणार आहे, त्याच्यासोबत आंब्याचा रस, ते पण घरगुती आंबा, केसर आंबा, त्याच्यासोबत भजी कुरडई आणि त्याच्यासोबत आम्ही सार भात बनवतो. आमच्याकडं सार म्हणतात, मे बी तुमच्याकडं आमटी म्हणत असतील. हा सगळा मेनू आहे. हे कॉलेजला गेलेले आहेत, ऑफिसला, हे काय अजून आले नाही, त्यांना उशीर होणार आहे आज. आणि राणी आणि राघव खाली गार्डनमध्ये खेळायला गेलेत. राघव खूप त्रास देत होता, व्हिडिओ काढूनच देत नव्हता. मग मी राणींना म्हटलं की त्याला खाली घेऊन जा, मला जेवढं पाहिजे तेवढं मी आवरते, मग तुम्ही आल्यावरती मला मदत करा. म्हणून त्यांना मी जबरदस्ती त्याला खाली पाठवले. म्हणजे चला मग सुरुवात करूया. फर्स्टली तर मी पुरण शिजायला घालते. मी कुकरमध्ये पुरण शिजायला घालणार आहे. चला मग. आता मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे, म्हणजे पाव किलो आपण म्हणू शकतो. याच्यावरती मी असा एवढा ग्लास परत एक्स्ट्रा टाकणार आहे, म्हणजे आम्हाला तिघांना मे बी पुरेल. कुकरमध्ये डाळ शिजायला घालूया. तुम्ही इथं बघू शकता की मी कुकर घेतला आहे आणि ते कुकरमध्ये आपण घेतलेली हरभऱ्याची डाळ टाकते. ओके, ही कंप्लीट हरभऱ्याची डाळ. मी गॅस चालू केला आहे खालून. आता याच्यामध्ये मी पाणी टाकते. मी पाणी असं टाकते की अर्धा इंच पाणी वरती आलं पाहिजे. ओके, अजून 1 ग्लास, ऑलरेडी 1 ग्लास टाकला आहे मी, अजून 1 ग्लास टाकते. ओके, टोटल 2 ग्लास पाणी टाकलं आहे मी. ओके, पाणी अर्धा इंच वरती आलेलं आहे. आता मी झाकण लावते. मी हळद वगैरे काहीच टाकत नाही. ऑटोमॅटिक पोळ्या एकदम येलो कलरच्या होतात. 3 शिट्ट्या घेणार आहे. आपण साराची तयारी करणार आहेत, म्हणजे आमटीची तयारी करणार आहे. मी काय काय घालते आमटीला ते तुम्ही बघा. त्याचबरोबर आपल्या शिट्ट्या पण होणार आहे, म्हणजे सायमल्टेनियसली आपल्या आमटीचा पण मसाला बनवूया आपण आणि त्याचबरोबर आपली पुरण पण शिजेल. ठीक आहे. कांदा मी असा भाजायला घातला आहे. त्याचबरोबर आता मी खोबरं कट करते. इथे बघू शकता मी आमटीची तयारी केली आहे. पहिले म्हणजे टॉमॅटो कट करून घेतले, त्याच्यानंतर 1 मिरची घेतली आहे. तुम्ही मिरच्या जास्त पण घेऊ शकता, बिकॉज ऑफ आम्हाला जास्त तिखट नाही जमत, म्हणून आम्ही फिक्क्यासाठी फक्त एकच हिरवी मिरची घेतली आहे. आपण लाल तिखट पण टाकणार आहोत, मसाले पण यूज करणार आहोत. सो लक्षात ठेवून मी एकच मिरची घेतली आहे. त्याच्यानंतर खोबरं कट करून घेतलं आहे, तुम्ही किसून पण घेऊ शकता. त्याच्यानंतर मी कांदा भाजून घेतला आहे गॅसवरती. त्याच्यानंतर लसूण आणि हे आलं, आणि त्याच्यानंतर हे कोथिंबिरीच्या ज्या काड्या असतात ज्या आपण फेकून देतो, त्या काड्या पण मी घेतलेल्या आहे. याने खूप साराचा कलर छान ग्रीनिश येतो आणि हिरव्या मिरचीने पण, म्हणजे खायला पण टेस्टी लागतं. त्याच्यानंतर आपण फक्त भाजलेले कांदे, खोबरं, टॉमॅटो आणि हिरवी मिरची हेच फक्त तेलामध्ये फ्राय करणार आहोत. तुम्ही टॉमॅटो स्किप करू शकता आणि कोथिंबीर स्किप करू शकता. हे आमचं एक काय म्हणू शकतो सिक्रेट आहे की आम्ही ह्या गोष्टी ॲड करतो आमटीमध्ये, सारामध्ये, म्हणून खूप छान टेस्टी लागतो सार. चला आपण आता तव्यावरती फ्राय करूया तेलामध्ये. आधी खोबरं भाजून घेऊया ब्राऊन कलरचं होईपर्यंत. मी हरभरा डाळीच्या 3 शिट्ट्या घेतल्या आहे. चेक करते की वाफ गेली की नाही. म्हटलं डाळ शिजली की नाही एकदा चेक करून बघावं. बघा मी खोबरं एकदम ब्राउनिश होईपर्यंत भाजून घेतलं आहे तेलामध्ये. आता मी ते काढून घेते आणि त्याच्यानंतर कांदा टाकते फ्राय करायला तेलामध्ये. ॲक्च्युली तुम्ही मसाल्याला जेवढी मेहनत घ्याल ना, ओके, तेवढा आपला आमटी किंवा सार छान होईल. तर आपला सगळा मसाला आहे तो फ्राय करून झाला आहे तेलामध्ये. तर याला आपण आता थंड होऊन देऊ आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करू. पुरण थंड होतंय. मी ना पुरण गुळाचं बनवणार आहे, नॉट साखरेचं. तर कारण आम्ही साखर ऑलमोस्ट बंदच केली आहे, म्हणून गुळाचंच पोळ्या बनवणार आहे. जे पुरणासाठी आपण पीठ वापरणार आहे, तर मी कम्प्लिटली गव्हाचं पीठ यूज करणार आहे. कोणत्याही प्रकारची हळद किंवा कोणत्याही प्रकारचा मैदा यूज करणार नाही. जे गव्हाचं पीठ मळते आणि मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही इथं बघू शकता की पुरण कम्प्लिटली शिजलं आहे आणि त्याच्यातलं जे पाणी असतं एक्स्ट्रा राहिलेलं ते पाणी पण मी काढून घेतलं आहे. चाळणीमध्ये पुरण टाकून हे खालचं पाणी आहे. हे जे पाणी आहे ते फेकून नसतं द्यायचं. त्याचा यूज आम्ही जेव्हा आपण सार किंवा आमटी बनवणार आहे तेव्हा करणार आहोत. त्याच्यामुळे हे पाणी अजिबात फेकून देऊ नका. गूळ किसते हे आपण जवळजवळ 1.25 ग्लास पुरण होतं आपलं. सो मला जास्त गोड नको आहे, म्हणून मी त्याचं 50%च गूळ घालणार आहे. तुम्ही 70 किंवा 60% पण घालू शकता. हे पीठ मी मळून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता याचं थिकनेस कशी आहे. डाळ आपण थंड होऊन देणार आहे.
ओके. आणि त्याच्यामध्ये आपण आता गूळ घालणार आहे आणि इलायची पावडर पण घालू शकता की तुम्ही सुंठ पण घालू शकता, त्याने खूप छान फ्लेवर येतो. आणि इम्पॉर्टंट थिंग म्हणजे जायफळ पण घालू शकता, पण माझ्याकडे जायफळ शिल्लक नाही राहिलेलं. बघा तुम्ही इथं बघू शकता की डाळ कम्प्लिटली शिजली आहे. मी तुम्हाला दाबून दाखवते. हे बघा, काही लोक पातेल्यामध्ये पण घालतात शिजायला, पण मी कुकरमध्ये घालते म्हणजे फास्ट होते. आता आपण गूळ घालून तिला फ्राय करून घेऊया. तुम्ही इथं बघू शकता हा गूळ मी 50% गूळ घेतलेला आहे. ठीक आहे, तो मी टाकते आता. इथे मला एक गोष्ट आवर्जून तुम्हाला अशी सांगायची आहे की जेव्हा गॅस स्टार्ट होतो आणि आपले गूळ पण मेल्ट व्हायला लागतो आणि पुरण पण हळूहळू गुळासोबत मिक्स व्हायला लागतं, त्याचबरोबर काय होतं ना, गूळ खूप जास्त पाणी सोडतो, त्यामुळे ना खूप जास्त पुरण पातळ होऊन जातं. त्याच्यामुळे घाबरायची काही गरज नाही. एका पॉइंटला गूळ पण घट्ट व्हायला लागतो आणि पुरण बरोबर त्याच्यासोबत एकदम मिक्स होतं आणि मग जेव्हा कम्प्लिटली मिक्स झालं, ते घट्ट झालं, मग तुम्ही समजून घ्या की आपलं पुरण रेडी झालेलं आहे. आणि हो, इम्पॉर्टंट म्हणजे गॅस मिडियमच ठेवायचा. मी 10 मिनिटे पुरण हलवलं असेल कढईमध्ये. बघा कसं घट्ट व्हायला लागलंय ते. सुंठ आणि इलायची घालून देऊया. मी एवढी इलायची घालते. हे सुंठ आहे, सुंठ पण थोडंसं टाकते मी. माझ्याकडे जायफळ शिल्लक नाही म्हणून मी एवढे 2च टाकले. आता मी एकदा छान हलवून घेते. काय राघव, अजून हे एकदम घट्ट होईल. आणि हो, इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणत्याही गोड पदार्थाला थोडंसं मीठ पण घालायचं, म्हणजे अजून छान टेस्ट येते. तेवढं मीठ घालणार आहे. बघा कसं घट्ट होत चाललंय. ठीक आहे, आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे. आता आपण रस बनवूया. बबडी काय खाती ग? का ग राघुली? ए राघुली, मँगो खाती तू? मँगो कोण खातंय? मँगो कोण खातंय? राघव, मला दे ना एक. आईला दे ना प्लीज, प्लीज आईला दे ना. काय खाती तू? काय खाती? बापरे बापे, कोण खातंय ग मँगो? कोण खात? कशा आहे मँगो राघव? मँगो शी ना, मँगो शी ना मँगो. मग कशा आहे? आणि दाखव. वा, परत करून दाखव, परत करून दाखव. वाव, बघा गाईच, मँगो खायची पद्धत बघा. मँगो खायची पद्धत बघा, किती खाल्लाय. आणि इकडं बघा संपला हा, लगेच दुसरा बघा, दुसरा बघा कसा खाल्लाय. राघव अरे पूर्ण खाय ना. बघा कसा खातोय. हा होता ना. बघ कसा खाल्ला राघव. बघा कशी फोड खाल्ली बघा, तुम्ही बघा. बघा हे राघव, नीट खा ना बाबड्या, पूर्ण खा ना ग. बापरे, बघा गाई बघा. हे बघा संपला. तोंड किती भरलंय राघव, तोंड किती भरलंय. ड्रेस खराब झाला. हे ग, हे बघ ड्रेस खराब झाला ग. जा हात धुणे, बेसिन मध्ये जा पटकन, ठेवा, जा हात धुणे. तोंड पण पुशा, तोंड पण पुशा. तोंड तोंड तोंड, लिप्स 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 लिप्स. हा छान. हात धुवा, हात धुवा, दोन्ही पण हात धुवा. नळ बंद करा. ड्रेस मी आई पुसती ड्रेस. झाले खाऊन मँगो. तोंड बघा कसे पुसलंय, तोंड बघू कसे पुसलंय, तोंड बघू ना कसे पुसलंय. राघव, तोंड बघू कसे पुसलंय. इकडे ये, आई का बघ मँगो आहे अजून. इकडे ना, तू इकडं ते ये, तोंड दाखव कसे पुसलंय. बापे, तू भूती बाबा आहे, तू भूती बाबा आहे. कोण आहे भूती बाबा? राघव भूती बाबा. माझे कपडे खराब होतील राघव, माझे कपडे खराब होतील. आईला पादे ना अजून एक. तू घे ना आईच्या. मी करते. राणी तर पुरण बारीक करीत आहे. राणी दाखव, एकदा उचला, चाळण उचला ना. बघा हे आमच्याकडं असं पुरण बारीक केलं जातं. बघा माझं जे पुरण आहे ते प्रॉपर शिजलं आहे, त्याच्यामुळं ते जास्त चिपचिपीत किंवा जास्त पातळ
काय म्हटल्या? पाणी नाही सोडलं. हां, पाणी वगैरे नाही सोडलं, एकदम व्यवस्थित शिजलं. बघितलं ना पुरण, तर काही काही डाळ आहे का ती जास्त शिजलेली आहे आणि काही काही थोडीशी कमी शिजलेली आहे. लगेच कळतंय. हां, बघा. त्याच्यामुळे ना मी सजेस्ट करेन की जे फ्रीजमध्ये डाळ ठेवलेली असते ना, तिला जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात. बघा हे असं बारीक करताय. आणि राणी चाळण थोडीशी अशी वर करून दाखवा ना. बघा हे असं येतंय, दिसतंय का? हे असं येतंय आणि मग पूर्ण हाताने हे असं काढून घ्यायचं. आमच्याकडे असं बारीक केलं जातं. काही काही लोक मिक्सरमध्ये पण करतात, पण आम्ही हे पुरणाची चाळण म्हणतात याला. माझ्या लग्नाच्या एक खूप दिवसाची झाली आहे हे, त्याने आम्ही बारीक करतो. आता मी रस करते, तुम्हाला मी दाखवते आम्ही रस कसा करतो. बघा हे आंबे आहेत. आता मी त्याला 1 बाय 1 कट करून रस बनवणार आहे. प्रत्येकाच्या गावाकडची पद्धत वेगळी असते, तर मी दाखवते की आम्ही कसे रस बनवतो. ऑलरेडी राणींनी सगळे जे आंबे आहेत ते सगळे धुवून ठेवलेले आहेत. हे सगळे मी कट करून ह्या ताटात ठेवणार आहे. नंतर स्पूनने सगळं काढून घेणार आहे. घरचे आंबे आमचे हे बघा किती छान ऑरेंज कलर आहे, केसर आहे. आम्ही कोविडमध्ये लावले होते हे आंबे आणि आता आम्ही त्याचा रस खातो. एकदम भारी वाटतंय की आपण लावलेल्या आंब्याचा आपण रस खातोय. नाहीतर जे विकत आणतोय ते पावडर वगैरे टाकून किंवा नॅचरली न पिकवता हे सगळे नॅचरली पिकवले. घरून आम्हाला कच्चे कैऱ्यासारखं आलेलं होतं, म्हणून आम्ही हे पिकवले आहे. अजून मे बी 2 आणि 2च आंबे उतरवलेत, बाकीचे अजून उतरायचे आहे. आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं बनवतो. मी पातेलं घेतलंय, हा मी स्पून घेतलाय. ओके, आणि हे जे आहे हे मी असं काढून घेणार आहे. ओके, हे पूर्ण असं स्पूनने काढून घेणार आहे. असं प्रत्येक जी फोड आहे त्या फोडेचं असं काढून घेणार आहे. हे बघा किती खतरनाक दिसतंय. रस रेडी झालेला आहे. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते, तो अजून थोडासा घट्ट होईल. बेसन पीठ घालून घेत आहे भज्यांसाठी. तर राणींनी 4 चमचे घेतलेले आहे बेसन. तर त्यांनी राणी याच्यात काय काय घेतलंय? लसूण, हिरवी मिरची, हां, ओवा आणि जिरे. हे आबडधोबडच त्यांनी बारीक करून घेतलंय. चवीनुसार मीठ घालायचंय, 1 चमचा मीठ घातलंय त्यांनी. आपण कशाचे भजे काढणार आहे? घोसाळ्याची. घोसाळ्याचे भजे आम्ही काढणार आहे. तुम्ही मिक्स करून घ्या. मी आता आमटीची तयारी करते, साराची. 2 चमचा तेल घेतलं आहे आणि हा पूर्ण जो मसाला केला होता आपण, तो पूर्ण मसाला टाकून घेतला आहे. हा खूप छान प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि तमालपत्र टाकायचं विसरले, मी तोडून टाकते म्हणजे चांगला फ्लेवर येईल त्याचा. बाकीचा खडा मसाला काहीच टाकत नाही आहे, नाहीतर खूप तिखट होतं. अर्धा चमचा हळद घेतली आहे. हा गरम मसाला आहे. गरम मसाला 1.5 चमचा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर ही लाल तिखट आहे अर्धा चमचा. आणि हा कोथिंबिरी मसाला आहे, तो आमच्या गावाकडे मिळतो, तो मी 1 चमचा घालते. धना पावडर मी 1.5 चमचा घालते. हा सगळा मसाला आपला रेडी आहे. आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत. हा मसाला प्रॉपर मिक्स करून घ्यायचा आणि पूर्ण तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. चवीनुसार मीठ टाका. आणि नंतर हळूहळू मसाला ड्राय व्हायला सुरुवात होते. मग आपण त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालायचं आणि प्रॉपर मिक्स करून शिजवायचं. असं 3-4 वेळा पाणी घालावं लागतं. त्याच्यानंतर मसाला हळूहळू तेल सोडतो, म्हणजे त्याचा मिनिंग असा होतो की आपला मसाला कम्प्लिटली फ्राय झालेला आहे. आणि पाणी गरमच वापरा. आता मसाला मी फ्राय व्हायला सोडून दिला आहे. आता मी पुरणपोळीची तयारी करते. ठीक आहे, तर आपण आता पुरणपोळी करणार आहोत. आता हे पुरणपोळीचा उंडा बनवते मी. ओके, मी आता हे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं मळून. हाताला चिटकायला लागल्यानंतर थोडंसं पिठाचं प्रमाण वापरायचं. आता हा उंडा आपला असा रेडी झालेला आहे, हे बघू शकता तुम्ही. ओके, तर याच्यामध्ये आपण कम्प्लिटली पुरण भरणार आहे. हे जे पुरण आहे, जसा पाहिजे तसा मी गोळा घेणार आहे. ओके, याच्यात टाकणार आहे. काही काही लोक कमी पुरणाच्या पोळ्या खातात, आम्हाला जास्त पुरण आवडतं. ओके, मी असं एवढं पुरण टाकलं आहे. त्याच्यावर हे थोडंसं पीठ टाकायचं आणि हे असं गोल गोल फिरून एकत्र मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही बघू शकता हे पूर्ण पुरण आतमध्ये गेलं आहे आणि हे पूर्ण याचं तोंड मिळवून घ्यायचं. ते तुम्ही बघू शकता झालं. आणि हे एक्स्ट्रा जे पीठ आहे ते तुम्ही काढून घेऊ शकता. मी काढून घेते. ओके, हे आहे, हा आपला उंडा रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता.
मागून आणि पुढून. मी खूप कमी पुरण वापरलं आहे कारण आपण रस बनवणार आहे. रसासोबत कमी गोडाची पुरणपोळी पाहिजे म्हणून कमी पुरण वापरलं आहे मी. आता तुम्हाला हे लाटून दाखवते कशी. ठीक आहे, आता मी याच्यावर पीठ टाकून घेतलं आणि हे उंडा जो बनवला होता पुरणाचा. ठीक आहे, आता हे आपलं पुरणपोळी अशी लाटायची. पहिली तर गोष्ट म्हणजे कडा ज्या आहेत पुरणपोळीच्या त्या प्रॉपर लाटून घ्यायच्या. पीठ कमी वापरा, नाही तर पोळ्या खूप भुरक्या होतात किंवा जास्त सफेद दिसतात. तर ही आपली पोळी अशी रेडी आहे. आता मी दाखवते तुम्हाला कशी भाजायची. आता पोळी टाकते माझ्या तव्यावरती. तवा खूप तापला आहे बाय द वे. चालूच आहे ना. बघा पोळी कशी भाजली आहे. पोळी कशी भुवायला लागली बघा आपली. मी हातानेच उलटते कारण जर उचटणी त्याने पोळी हे फुटून जाते. मी आता हे कम्प्लिटली घरचं तूप आहे, मी हे पूर्ण तुपातच भाजणार आहे. मी पूर्ण तूप लावलंय. बघा पोळी कशी फुगते. बघा जास्त वेळ राहिल्यामुळे ते हे झाले. आपली पोळी रेडी आहे. आपण ही दुसरी पोळी भाजूया. मी पहिली पोळी तुपामध्ये भाजली होती. आता ही पोळी मी तेलामध्ये भाजणार आहे. काहींना तूप खाताना आवडतं किंवा काहींना डायरेक्टली पोळी भाजतानाच ते तूप टाकतात. आणि ना चपातीपेक्षा ना पोळी पटापट भाजते कारण ते गोड असतं ना, तर पटकन चटके घेतं. सो पटापटा पोळी भाजायची. आपली पोळी पूर्णपणे भाजून झाली आहे. बघा पोळी किती छान फुगली आहे, तुम्ही बघू शकता. तेल सुटेपर्यंत पूर्ण मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण सगळे मसाले टाकले आहे. आता आपण जे इकडं राणीने गरम करून ठेवलं आहे इथं पाणी, आपण जे पुरणाचं पाणी करून ठेवलं होतं ते पाणी पण आपण टाकणार आहोत. आधी हे गरम केलेलं पाणी टाकू आपल्या थिकनेसनुसार. शक्यतो गरमच पाणी वापरा, म्हणजे चव छान येते. अजून उकळल्यानंतर तरी येईल. हे आपण नॉर्मल पाणी टाकलं. आता आपण जे पुरणाचं पाणी आहे ते थोडंसं 1 चमचा टाकूया. काही लोक नाही टाकत, पण आमच्याकडे टाकतात म्हणून मी थोडंसं टाकते. त्याने छान चव येते साराला. इथं तुम्ही खाली बघू शकता की हे घट्ट पाणी आहे पुरणाचं आणि याने ना खूप जास्त जास्त घट्ट होतो सार, म्हणून मी एकदम पाऊण चमचाच टाकला आहे. ओके, तुम्ही इथं बघू शकता की कशी तरी यायला लागली आहे. आणि हे मी ना लोखंडाची कढई यूज केली आहे म्हणून याच्या अजून छान टेस्ट येते. आपण छान उकळून देऊया, नंतर कोथिंबीरने गार्निशिंग करूया. आता आपण भज्याची तयारी करू. आमटी रेडी झालेली आहे. ऑलमोस्ट 15 मिनटं उकडली आहे. उकळली आहे. त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही बघू शकता की कशी तरी आली आहे. उकळी पण छान येते आहे. झूम करा. बघा ही पूर्ण तरी आली आहे. तर आता ऑलमोस्ट आपलं सगळं झालेलं आहे. फक्त भजे काढायचे बाकी आहेत. यात काय मिक्स केलेलं आहे ते ऑलरेडी सांगितलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी. आपण हे घोसाळी म्हणतात आमच्याकडे याला. ह्या घोसाळ्याचे भजे काढणार आहोत. तर याची थिकनेस अशी एवढी ठेवायची आहे आणि आपण 1 बाय 1 भजे काढणार आहोत. हे सगळं मी याच्यात मिक्स करते. पूर्णपणे मिक्स करून घेतलं आहे. ओके, कुरडया तर आपल्या काढून झालेल्या आहेत. भजे काढूया. हे पूर्ण असं पीठ आहे. बघू थिकनेस मी अशी ठेवलेली आहे. गॅस मी एकदम मिडियम ठेवलेला आहे. गॅस कमी करू नका. जर गॅस खूप कमी केला ना तर ते भजे पूर्ण तेल ओढून घेतं, मग ते खूप तेलकट होतात भजे. मी म्हणजे खूप वर्षानंतर मी घोसाळ्याचे भजे करते, नाही तर मोस्टली आम्ही कांद्याचेच करतो. म्हणजे यावेळेस काहीतरी डिफरंट ट्राय करावा, तुमच्यासोबत शेअर करावा. जेवढी जागा आहे तोपर्यंत सोडत राहायचे. इथं एक गोष्ट ऍड करेल मी की जे भजे टाकलेले आहेत ना फर्स्ट टाइम, ते पलटी मारायचे म्हणजे ते जास्त जळणार नाहीत. आणि जे घोसाळा आहे ते मोस्टली थोडंसं कवळच घ्यायचं, जास्त हार्डवालं नाही घ्यायचं. बघा मी एका साईडने बघा कसे शिजलेत. आणि ना मी जास्त सोडा नाही वापरला म्हणून ते जास्त फुगले नाही. मी हात धुवून आले. आता मी कम्प्लिटली गॅस फुल केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भजे बघा कसे तळत आलेले आहेत. आणि असं वाटतंय ना ज्या साईडनी तळून झाले ते साईड पलटी करत राहायची.
आणि जर सोडा घातला असता अजून जास्त फुगले असते. झाला, माझे पूर्ण भजे शिजून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. आता मी त्याला काढून घेते. तेल पण अजिबात नाही गेलं, मी सोडा नाही यूज केला. ऍक्च्युली भजे मोस्टली हेच करतात, पण आता मला छान जमायला लागले म्हणून आता मी करते, मी आधी हेच करायचे. तर गाईज आज माझ्या बायकोने पुरणपोळी बनवली. मस्त भजी, पोळी, भात आणि हा सार भात म्हणतो आमच्याकडे त्याला. आणि त्यावरती आता तूप टाकतो छान. आणि आज मी झिरो हेल्प माझी तिला, आणि तिनं सर्व, तिनं आणि राणीनी राईस लावला राणींनी. ओके. आणि गाईज बायकोला पुरणपोळी यायला पाहिजे. माझं नशीब चांगलं आहे, मला पुरणपोळी करणारी बायको भेटली. सगळंच करते ती, पण पुरणपोळी पण चांगली बनवते. ठीक आहे. चला मी आता, मी खोटं खोटं नाही करत, खरंच करतोय. आता मी मस्त टेस्ट घेऊन सांगतो गाईज. तोंडाला पाणी सुटलंय. एक नंबर, एक नंबर. आता मी डायरेक्ट सार पिणार आहे थोडा. ओके, हलवून घ्या. राणी याच्यामध्ये मसाला वगैरे मी सगळं ready वा. करून ठेवला होता. राणी खाली मापात, गेल्यानंतर एकदम मापात. मसाला जास्त नाही, काय नाही, काय नाही, एकदम मीडियम. राणीने फक्त मला तिखट झाला. mail केलं, म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी भजी. mail केली. वा, खूप दिवसांनी आज घोसाळ्याची भजी खातोय. अप्रतिम, अप्रतिम. आशीर्वाद आहे तुला माझा. असा स्वयंपाक करत जा. करत नाही का मग? खूप सुंदर स्वयंपाक केला आज. आणि मी खरंच. खूप थकून आलो होतो आज. माझी काहीच इच्छा नाही, डायरेक्ट असं ताट भेटलंय मला. सरप्राईज ताट भेटलंय डायरेक्ट पुरणपोळीचं, ते पण. त्यामुळे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. आता मी सुरू करतो, मला दम नाही निघत आहे. रस कसा झाला हो? छान झाला एकदम. राघव, बाजूला हो ना गं बाजूला. आई व्हिडिओ काढते. ड्रेस ड्रेस बघ कसा केलाय. छान झालं, साफ झालं, एकच नंबर. तर गाईस, तुम्ही पण या आमची पुरणपोळी खायला. आणि आमची पुरणपोळी कशी वाटली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून नक्की सांगा. चव घ्यायला तर भेटणार नाही तुम्हाला, तर बघून कशी झाली सांगा. पुरणपोळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.